पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा राजीनामा द्यावा. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे यांची मागणी. आज रोजी केळी उत्पादक शेतकरी यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतात उभे केळीचे पीक कापून फेकण्याची वेळ आली आहे. केळी व्यापारी यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. शेतकरी यांचा माल घ्यायला कुणीच तयार नाही. माल देण्यासाठी कवडीमोल भाव मागत आहे. म्हणून पालकमंत्री यांनी कानडा भोकर पंचक्रोशीतील शेतकरी यांच्या बांधावर जाऊन पाहणी करावी व नुकसानीपोटी मदत जाहीर करावी, अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आता अन्यायग्रस्त शेतकरी करीत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव तालुक्यात सहित जळगाव जिल्ह्यातील तमाम केळी उत्पादक शेतकऱ्यांना मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख जळगाव जिल्हा, आपणास नम्र आवाहन करतो की हे जे आपल्या जळगाव जिल्ह्यातील सर्व केळी उत्पादक शेतकरी आहेत ते आज अशा परिस्थितीमधून जात आहात की ते आपली परिस्थिती, आपली आर्थिक विवंचना त्यांनी जे भोगत आहात या संवेदना या सरकारला नाहीयेत. कारण की केळी उत्पादक शेतकरी आता हवालदिल झालेला आहे. त्यांच्या मागणीकडे, त्यांच्या या केळीच्या मालाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. हे जे सरकार आहे, सरकार संवेदना शून्य आहे. यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही. यांना फक्त शेतकरी मेला काय जगला काय यांना काहीच फरक पडत नाही. व त्याहून बेहतर व्यापारी आणि व्यापारीहून बेहतर कृषी उत्पन्न बाजार समिती, या सर्व व्यवस्था, ही जी सर्व व्यवस्था आहे, ही व्यवस्थेला मला सांगायचं आहे, अरे बाबांनो, आपण शेतकऱ्यांना मारण्याच्या मागे लागलायत का? जिवंतपणी शेतकरी ह्या अस्मानी संकटाने आधीच त्रासलेला आहे व आपल्या या दडबदरी अवस्थेमुळे, दडबदरी शासनामुळे, आपल्या या कुचकामी निष्क्रियपणामुळे आज शेतकऱ्याचा जो हमी भाव, जो आपल्याला केळीला जो भाव मिळायला पाहिजे, आज मला सांगायचं आहे, आज रावेर बोर्ड असेल, चोपडा बोर्ड असेल किंवा बऱ्हाणपूर बोर्ड असेल, सरासरी आज तुमच्या केळीचा जो कांदे बाग आहे त्याला आज 635 पासून तर 800 पर्यंत भाव आहेत. पण आपण माहितीसाठी सांगतो, आज काल काही शेतकऱ्यांनी आपला बागेतला माल काढला व आज काही शेतकऱ्यांचा माल निघत आहे, तर सांगायला सुद्धा लाज वाटते. 150 रुपये क्विंटल बाजार भावाने शेतकरी आपला माल काढत आहेत. मला सांगायचं या व्यापाऱ्यांना की व्यापाऱ्यांनो, तुम्हाला लूटमार करायची तर तुम्ही मोठ्यांची करा, पण हा जो शेतकरी आहे, शेतकरी आपल्या कष्टानं, आपल्या घामाच्या धारानं हे पीक पिकवतो व जेव्हा कुठे त्याला चांगले दिवस येण्याची संधी असते तेव्हा आपण त्याला मारण्याचं काम करतात. व मारण्याचं काम करत असताना सरकार त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती अजिबात लक्ष देत नाही. म्हणून मला या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब, आपणास मी नम्र विनंती करू इच्छितो की आपण थोडासा वेळ तरी या शेतकऱ्यांना द्या, केळी उत्पादक शेतकऱ्यांना द्या, त्यांच्या समस्या जाणून घ्या. आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सोबत, जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत, व्यापारी यांच्यासोबत आणि शेतकरी यांची एक संयुक्त बैठक घ्या व त्या बैठकीमध्ये आपण केळीचा निर्धारित भाव करण्यासाठी एक समिती गठीत करा, जेणेकरून शेतकरी हा मारला जाणार नाही. मला सांगायचंय पालकमंत्री महोदय, आपण बघू शकता या शेतामध्ये जो केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांचा हे बघा माल, म्हणजे चांगला माल त्यांचा पिकून चाललेला आहे, तरी सुद्धा इथे व्यापारी माल कापण्यासाठी येत नाही. मग हे अपयश कोणाचं आहे? आपण म्हणता की आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूने आहे. अहो, आपलं सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूने नाही तर हे व्यापाऱ्यांच्या बाजूने आहे. लवकरात लवकर आपण या केळी उत्पादक शेतकऱ्यांचा भाव निर्धारितसाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठीचा आपण प्रयत्न नाही केला तर आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं पाडधी या गावी पालकमंत्री महोदय यांच्या घरी आम्ही ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जय जवान, जय किसान.